जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ज्या ख्रिस्ती लोकांनी प्रार्थना केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनेची काही हिंदू संघटनांनी मागणी पोलिसांनी मान्य केल्याने कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। शहराच्या शाहू पुतळ्याच्या मागील वसाहतीमध्ये एका शेडमध्ये ख्रिस्ती लोक जमा होऊन धर्मप्रचार करतात आणि बेकायदा प्रार्थना स्थळ बनवल्याची माहिती कळताच शिवप्रसाद व्यास आणि 7 ते 8 जणांनी यावर आक्षेप घेतला। यावेळी शाब्दिक वाद झाला आणि हिंदू नेते व्यास आणि इतरांविरुद्ध माहिती देऊन गुन्हा नोंद करा अशी मागणी केली। शिवाय अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी पण केली। यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात प्रार्थना म्हटली। यानुसार व्यास यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले। ही बातमी कळताच गजानन महाजन, प्रवीण सामंत तसेच सुजित कांबळे, सनतकुमार दायमा, प्रसाद जाधव, मंगेश मुस्कर, रवी किरण हुक्केरी, सर्जेराव कुंभार, अमित कुंभार, गणेश कांदेकर यांच्यासह इतर मोठ्या संख्येने हजर होते। त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत आणि पोलीस ठाण्यात बेकायदेशीर प्रार्थना केली म्हणून खटले दाखल करा अशी मागणी लावून धरली आहे आणि त्याविना जाणार नाही। मात्र काही वेळाने शिवतीर्थ येथे जाऊन लोकांकडे न्याय मागणार अशी भूमिका मांडली। अखेर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याची ग्वाही उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी यानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन संपवले। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।